श्री सत्यनारायणाची कथा. श्री गणेशाय नमः. अध्याय 2. भगवंत पुढे सांगतात. हे व्रत पूर्वी कोणी केले होते ती कथा आता ऐका. सुंदर व पवित्र अशा वाराणसी नावाच्या नगरीत एक ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्याने त्रासला होता. तो रोज भिक्षा मागण्याकरता हिंडत असे. त्याचे दुःख पाहून एकदा भगवंताने वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व ते त्याला म्हणाले, ब्राह्मणा, तुझे दुःख पाहून मला दया येते. तू आता सर्व दुःखांचा नाश करणारे श्री सत्यनारायणाचे व्रत कर. असे म्हणून भगवंताने त्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेचे सर्व विधान सांगितले. त्याप्रमाणे ब्राह्मण दुसऱ्या दिवशी श्री सत्यनारायणाची पूजन करण्याचा निश्चय करून भिक्षेसाठी गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप भिक्षा मिळाली. त्याने पूजेचे सर्व सामान आणून श्री सत्यनारायणाचे पूजन केले व तीर्थ प्रसाद घेतला. त्यामुळे तो दारिद्र्यातून मुक्त होऊन पूर्ण सुखी झाला. प्रत्येक महिन्याला तो श्री सत्यनारायणाची पूजन करू लागला. एकदा तो पूजा करत असता एक मोळविक्या तहान लागले म्हणून तेथे आला. श्री सत्यनारायणाची पूजा कथा चाललेले पाहून तो तेथेच थांबला. नंतर तीर्थप्रसाद घेऊन त्याने या व्रताची माहिती घेतली व तो आपल्या कामाला निघून गेला. दुसऱ्या दिवशी श्री सत्यनारायणाची पूजन करण्याचा निश्चय करून तो नगरात गेला. त्या दिवशी त्याला पुष्कळ द्रव्य मिळाले. तेव्हा त्याने सर्व सामान आणून उत्तम प्रकारे इष्ट बांधवासह श्री सत्यनारायणाची पूजा केली. व्रताच्या प्रभावाने तो पृथ्वीवर परम सुख पाहून शेवटी मोक्षाला गेला. हरये नमः. हरये नमः. श्री स्कंदपुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा 2 अध्याय येथे समाप्त झाला. श्रीराम जय राम जय जय राम.